ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे ती कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 316/25 भारतीय न्याय संहिता 309(4), 310(2), 126(2)(3)(5 या कलमान्वये जो दाखल गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोणतेही हा जो दाखल गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही पुरावा नसताना कळवा पोलीस स्टेशनची जी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि जी टीम आहे आमची व कोणी कळवा पोलीस स्टेशन, कोणी गुन्हे आणि कोणी प्रशासन यांच्या टीमने जी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। सर्वप्रथम आम्ही सर्वांचं आपलं स्वागत करते। तर या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:10 सुमारास फिर्यादी श्री रियाज इब्राहिम पठाण वय 51 वर्ष, व्यवसाय फळ विक्रेता, मिल्लत नगर, भिवंडी, हे भिवंडी येथून APMC वाशी मार्केट येथे जात असताना रिक्षाने जात असताना खारेगाव टोल नाक्याजवळ मुंब्र्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर MC प्लांट कळवा या ठिकाणी आला असता 4 अज्ञात इसमांनी 2 मोटरसायकलवरती त्यांचा पाठलाग केला आणि निर्जन रस्त्यावरती त्यांना गाठून चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडे जे 13 लाख रुपये रोख रक्कम होती हे दरोडा टाकून त्यांनी चोरी केलेली आहे। तर या गुन्ह्यामध्ये आपण जवळपास 100च्या वर CCTV फुटेज तपासलेले आहेत आणि जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण याच्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न केले आहेत। तर याच्यामध्ये आरोपी जो आहे फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी वय 41 वर्ष, राहणार बाला कंपाऊंड भिवंडी, याला आपण सर्वप्रथम ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं की तो स्वतः आरोपी आणि त्याच्यासोबत 4 साथीदार यांनी संगनमत करून हा सर्व प्लॅन तयार केला आणि फिर्यादी याला त्यांनी त्याच्याकडील चोरी केलेला आहे। तर त्याचे आपण 2 साथीदार अजून अटक केलेले आहे। साथीदार आहे विवेक विलास वाघमोडे, राहणार चिंचगरपाडा पालघर, आणि मयूर राजेंद्र पाटील वय 22 वर्ष, राहणार चिंचगरपाडा पालघर, असे 2 आरोपी अजून आपण अटक केलेले आहेत। आणि त्यांच्याकडून जवळपास एकूण रक्कम 5,25,000 एवढी आपण हस्तगत केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेल्या ज्या 2 मोटरसायकल आहेत त्या देखील आपण हस्तगत केलेला आहे। आणि याच्यामध्ये अजून आपल्याला 2 आरोपी आहेत, हे फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। मॅडम, काय नेमका उद्देश होता या चोरीमागचा आणि जे आरोपी अटक केलेले आहेत काय नेमका त्यांचा बॅकग्राऊंड आहे? आधी काही गुन्हे वगैरे त्यांच्यावर दाखल आहेत का? तरी आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं नाहीये की त्यांच्यावर काही पूर्वीचा इतिहास आहे किंवा कसे, तर आपण अजून त्यांचा शोध घेतोय की पूर्वी काही त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा कसं काही त्यांची हिस्ट्री आहे का। आणि याचा उद्देश हे चोरी करणे हाच होता। त्यांनी जी रिव्हॉल्वर आपल्याला फिर्यादीने सांगितले की रिव्हॉल्वरचा धाक दाखवलेला आहे, परंतु जेव्हा आपण आरोपी अटक केले तेव्हा आपण बघितलं असता त्यांनी जी आहे ती टॉय गन वापरलेली आहे। हे फक्त फिर्यादीला धाक दाखवण्याच्या उद्देशानेच त्यांनी ती वापरलेली आहे। आणि आपण जो सर्व मुद्देमाल आहे आणि त्यांच्याकडचं मोटरसायकल, मोबाईल, चाकू आणि त्यांनी वापरलेली गन हे सर्व आपण आरोपींकडून हस्तगत केलेलं आहे। अब भिवंडी के बच्चों को नीट और जेईई प्रिपरेशंस के लिए मुलुंड जाने की जरूरत नहीं। मुलुंड के ही टीचर्स GST क्लासेस में आ रहे हैं बच्चों की नीट और जेईई प्रिपरेशन के लिए। ये टीचर्स बच्चों को कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए भी प्रिपेयर करेंगे। स्टैंडर्ड 6 से स्टैंडर्ड 10 का सेपरेट बैच है जिसका नाम फाउंडेशन कोर्स है। GST में बच्चों को कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए प्रिपेयर किया जाता है ताकि जब वो 12th में नीट या जेईई के लिए अपीयर हो तो फर्स्ट अटेम्प्ट में क्लियर कर सके। So get the best coaching from GST Academy.